बाबेलमध्ये नेण्यात दानिएल हा देखील होता. त्याचा देवावर विश्वास होता आणि तो दररोज 3 वेळा प्रार्थना करत असे. देवानं दानिएलला आशीर्वादित केलं आणि दानिएल त्या देशातील एक सामर्थ्यशाली पुढारी झाला. वाटू लागली म्हणून त्यांनी एक नवा कायदा काढला. लोकांनी केवळ दारियावेश राजाची प्रार्थना. कोणीही आज्ञा मोडेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येणार. दारियावेशनं याला सहमती दिली. प्रार्थना करणं चालूच ठेवलं आणि त्याला अटक करण्यात आली. दारियावेश उदास, त्याला दानिएल प्रिय होता. त्याची फसवणूक झाली आहे. परंतु तो योजना केली आणि ते दानिएलच्या जवळ आले. मग एक देवदूत तिथं प्रकट झाला. देवानं त्याला पाठवलं. त्या देवदूतानं सिंहांची तोंड बंद केली. ती रात्र दानिएलनं तिथंच घालवली. त्याला कोणतीही इजा झाली नाही. दारियावेश दानिएल जिवंत आहे का नाही हे पाहण्यासाठी गेला. दानिएल म्हणाला, मला वाचवण्यासाठी देवानं एक देवदूत पाठवला. बघू त्या गुहेमध्ये टाकण्यात यावेत असा आदेश दारियावेश राजाला दिला. सिंहांनी त्याला लगेच मारून टाकलं. आपल्या सर्व राज्यातील प्रत्येकानं दानिएलच्या सामर्थ्य